हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी, कारागृह विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स असणार आहेत। अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्ससुद्धा डिस्कस करणार आहोत। यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रीवियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। तर स्टार्ट करूया। Select the option that can be used as a one-word substitute for the underlined segment. Forest Guard 2023. Some species of birds and animals are no longer in existence. Dormant, extinct, inactive, sterile. Some species of birds and animals, पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या काही जाती are no longer in existence. आता अस्तित्वात नाही। नो लॉंगर इन एक्झिस्टन्ससाठी वन वर्ड सबस्टिट्यूट शोधायचा आहे। तर नो लॉंगर इन एक्झिस्टन्स अस्तित्वात नसलेला, नामशेष, लुप्त। काय येईल करेक्ट आन्सर? तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। एक्सटिंक्ट, लुप्त, अस्तित्वात नसलेला, नामशेष, नो लॉंगर इन एक्झिस्टन्स। व्हॉट इज डॉर्मंट? मोस्ट फ्रिक्वेंटली सिनोनिम आणि अँटोनिम मध्ये विचारला जातो। तर डॉर्मंट म्हणजे सुस्त, इंडॉलंट, इनर्ट, आळशी, लॅकेडेसिकल, इनॅक्टिव्ह। खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते डॉर्मंटचं सिनोनिम किंवा अँटोनिम। स्टराईल म्हणजे निर्जंतुक। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन विथ करेक्ट स्पेलिंग्स ऑफ द मिसस्पेल्ड वर्ड। DMER टेलिफोन ऑपरेटर 2023। हेवी व्हेकल्स आर नॉट परमिटेड ऑन दिस हायवे। तर यापैकी कोणता आहे मिसस्पेल्ड वर्ड? व्हेकल्स, हेवी, हायवे की परमिटेड? तर व्हेकलची स्पेलिंग काय असते? VEHICLES, व्हेकल्स। सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। क्वेश्चनमध्ये VAHI असं दिलेलं आहे। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू कम्प्लीट दिस सेंटेन्स। DMER फार्मसिस्ट 2023चा क्वेश्चन आहे। द डॅश वेदर मेड एव्हरीवन फील एक्स्टॅटिक। ब्रॅकेटमधल्या शब्दाचं ग्लूमीचं अँटोनिम सांगायचं आहे। क्लिअर, चीअरफुल, क्लाउडी, कन्फ्युजिंग। द डॅश वेदर मेड एव्हरीवन फील एक्स्टॅटिक। एक्स्टॅटिकचा अर्थ असतो उत्साही, आनंदी। कोणत्या वातावरणामुळे सर्वांना आनंद झाला? एव्हरीवन फील एक्स्टॅटिक। तर क्लिअर म्हणजे स्पष्ट, ॲपरंट, कॅन्डिड, प्युअर, क्लीन। कन्फ्युजिंग गोंधळलेले, क्लाउडी ढगाळ। चीअरफुल म्हणजे हॅप्पी, आनंदी, चार्मिंग, ॲनिमेटेड। ग्लूमी म्हणजे काय असते? उदास, खिन्न, डिजेक्टेड, डिप्रेस्ड। तर काय करेक्ट अँटोनिम ऑफ ग्लूमी? चीअरफुल, ऑप्शन बी। चीअरफुल वातावरणामुळे सर्वांना आनंद झाला। द चीअरफुल वेदर मेड एव्हरीवन फील एक्स्टॅटिक। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पार्ट्स ऑफ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर। अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म ए मीनिंगफुल सेंटेन्स। PCMC क्लर्क 2023। My parents said not to tell anyone and not to open the door where we lived if anyone knocked. तर काय याचा करेक्ट सिक्वेन्स? तर ऑप्शन्समध्ये सर्व ऑप्शन्समध्ये ए सुरुवातीला आलेला आहे। माय पॅरेंट्स सेड नॉट टू टेल एनीवन, माझे पॅरेंट्स म्हणाले कुणाला सांगू नका। काय सांगू नका? अँड नॉट टू ओपन द डोर येईल का? आणि दरवाजा उघडू नका? तर हे येणार नाही ए नंतर। सो ए नंतर बी आहे ऑप्शन सेकंडमध्ये, ऑप्शन सेकंड एलिमिनेट होईल। ए नंतर बी आहे ऑप्शन फोर्थमध्ये, ऑप्शन फोर्थ सुद्धा एलिमिनेट होईल। त्यानंतर ऑप्शन सी आहे वेअर वी लिव्ड, आपण कुठे राहतो ते कुणाला सांगू नका। म्हणजे ए नंतर येईल तुमचं सेंटेन्स सी। त्यानंतर येईल अँड नॉट टू ओपन द डोअर आणि दरवाजा उघडू नका इफ एनीवन नॉक्ड, जर कोणी नॉक केलं तर। तर ए नंतर सी फक्त ऑप्शन ए मध्ये आहे। सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर, ACBD। My parents said not to tell anyone where we lived and not to open the door if anyone knocked. ठीक है। Next question. Select the most appropriate antonym of the given word. Gentle चा antonym ओळखायचा आहे। Rash, harsh, clean, fast. Antonym of gentle. तर gentle म्हणजे सभ्य, सौम्य, सिव्हिल, क्लेमेंट। काय करेक्ट अँटोनिम? तर हार्श येईल तुमचं करेक्ट अँटोनिम, ऑप्शन बी। हार्श म्हणजे कठोर, क्रुएल, ॲब्रेसिव्ह, अनबेरेबल। ठीक आहे। रॅश म्हणजे उतावीळ, घाईत, डेस्पिरेट, इनडिस्क्रीट। क्लीन
clear, apparent, candid. Next question. Select the option that expresses the given sentence in passive voice. India has lost 6 wickets. India has been lost by 6 wickets. 6 wickets has been lost by India. 6 wickets have been lost by India. 6 wickets had been lost by India. काय करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? इंडिया हॅज लॉस्ट 6 विकेट्स. तर सेंटेन्समध्ये हॅज लॉस्ट आले, हॅज प्लस V3 आले आणि जेव्हा सेंटेन्समध्ये हॅज प्लस V3 येते तेव्हा त्याचं पॅसिव्ह होताना दोघांमध्ये फक्त बीन येते. हॅज बीन लॉस्ट कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. ऑप्शन डी मध्ये आहे हॅड बीन लॉस्ट, एलिमिनेट होईल. इंडिया हॅज लॉस्ट 6 विकेट्स, जे ऑब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट बनेल, म्हणजे 6 विकेट्सपासून आपल्याला सेंटेन्सची सुरुवात पाहिजे. 6 विकेट्स प्लुरल आहे की सिंग्युलर आहे? प्लुरल आहे. सो 6 विकेट्स नंतर येईल हॅव. ऑप्शन बी मध्ये हॅज बीन लॉस्ट आहे, एलिमिनेट होईल. सेंटेन्स ए मध्ये इंडियापासून सेंटेन्सची सुरुवात झाली, ते सुद्धा एलिमिनेट होईल. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. 6 विकेट्स प्लुरल आहे, सो इथे हॅव आलं, बीन लॉस्ट बाय इंडिया. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. जेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हॅज, हॅव, हॅड प्लस V3 येते तेव्हा पॅसिव्ह होताना फक्त दोघांमध्ये बीन वापरलं जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. वन हू डज नॉट मेक मिस्टेक्स. पेसिमिस्ट, ऑप्टिमिस्ट, इनफॉलिबल, हिपोक्राइट. जो चुका करत नाही तो. तर पेसिमिस्ट काय असते? निराशावादी. ऑप्टिमिस्ट आशावादी, जो चांगल्या बाजू बघतो. वन हू सी ब्राईट साइड ऑफ थिंग्स. हिपोक्राइट काय असते? पाखंडी, धूर्त. इनफॉलिबल अचूक, वन हू डज नॉट मेक मिस्टेक्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट सेगमेंट विच हॅज अ ग्रॅमॅटिकल एरर इन द गिवन सेंटेन्स. इफ देर इज नो एरर सिलेक्ट नो एरर. DMER टेलिफोन ऑपरेटर 2023. दिस डोअर मेक्स अ लॉट ऑफ नॉईज वेन एव्हर यू ओपन इट. तर ऑप्शन्स पहा. वेन एव्हर यू ओपन इट हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. वेन एव्हर यू ओपन इट. ए लॉट ऑफ नॉईज हे सुद्धा करेक्ट आहे. दिस डोअर मेक, तर दिस डोअर ते दार सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर सिंग्युलर आहे. पुढे वर्ब काय पाहिजे? तर वर्ब सुद्धा सिंग्युलर पाहिजे. मेक काय आहे? तर मेक प्लुरल आहे, मेक्स पाहिजे होतं. वर्बला एस प्रत्यय लागला की ते सिंग्युलर होते. ठीक आहे. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. या पार्टमध्ये एरर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम. फ्रेंच लीव. ॲब्सेंट फ्रॉम वर्क विदाउट आस्किंग फॉर परमिशन इन फ्रेंच. आस्किंग फॉर परमिशन बिफोर लिव्हिंग वर्क. वर्क फॉर परमिशन टू गेट लीव. ॲब्सेंट फ्रॉम वर्क विदाउट आस्किंग फॉर परमिशन. काय या इडियमचं करेक्ट मिनिंग? फ्रेंच लीव. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन आहे हा फ्रेंच लीव. तर फ्रेंच लीवचा अर्थ असतो परमिशन शिवाय एखादं काम सोडून देणे. विदाउट परमिशन सोडून जाणे. इन्फॉर्म न करता जाणे. लिव्ह विदाउट एनी इंटिमेशन. ॲब्सेंट फ्रॉम वर्क विदाउट आस्किंग फॉर परमिशन. इन्फॉर्म न करता जाणे. लिव्ह विदाउट एनी इंटिमेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन विथ करेक्ट स्पेलिंग्स ऑफ द मिसस्पेल्ड वर्ड. DMER टेलिफोन ऑपरेटर 2023. The architect took the measurements of the space to design the furniture they had ordered. Measurements, furniture, architect, design. तर या सेंटेन्समध्ये कोणता आहे मिसस्पेल्ड वर्ड? तर फर्निचर करेक्ट आहे, डिझाईन सुद्धा करेक्ट आहे, मेजरमेंट सुद्धा करेक्ट आहे. आर्किटेक्टची स्पेलिंग काय असते? तर ARCHITECT. सो आर्किटेक्ट आहे स्पेलिंग एरर. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. आर्किटेक्टची करेक्ट स्पेलिंग आहे ARCHITECT. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. Each of the two sisters were hardworking. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? Each of the two sisters were hardworking. No error. तर each of the चा रूल काय असतो? तर each of the नंतर येते अनेकवचनी नाउन, प्लुरल नाउन, जे की टू सिस्टर्स आहे, आणि येते एकवचनी क्रियापद सिंग्युलर वर्ब. तर सिंग्युलर वर्ब आले का? तर वेअर आले. प्लुरल आहे, वॉज यायला पाहिजे होतं. सो वेअर हार्ड वर्किंग या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ईच ऑफ दी नंतर येते अनेकवचनी नाउन आणि एकवचनी क्रियापद, प्लुरल नाउन, सिंग्युलर वर्ब.
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, समवन हॅज स्टोलन माय बुक, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. My book has stolen by someone. My book has been stolen by someone. My book have been stolen by someone. My book have stolen by someone. काय येईल करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? someone has stolen my book. तर सेंटेन्समध्ये काय आले? हॅज स्टोलन, हॅज प्लस V3. आणि प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं होतं जेव्हा सेंटेन्समध्ये हॅज हॅव प्लस V3 येते तेव्हा पॅसिव्ह करताना ते कशात चेंज होते? तर यामध्ये फक्त बीन लागते. हॅज बीन V3 किंवा हॅव बीन V3. सेंटेन्समध्ये आपलं ऑब्जेक्ट काय आहे? माय बुक आहे. सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर सिंग्युलर आहे. सो हेल्पिंग वर्ब सिंग्युलर येईल की प्लुरल येईल? सिंग्युलर येईल. तर हॅव स्टोलन, हॅव बीन स्टोलन, हॅज स्टोलन एलिमिनेट होतील. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅज बीन स्टोलन. माय बुकनुसार इथे हेल्पिंग वर्ब हॅज आले, सिंग्युलर आले. ठीक आहे. माय बुक हॅज बीन स्टोलन बाय समवन येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. DMER टेलिफोन ऑपरेटर 2023चा क्वेश्चन आहे. टू बी इन ए पिकल, टू बी इन ए डिफिकल्ट सिच्युएशन, टू बी ऑन ॲन एक्साइटिंग ट्रिप, टू बी व्हेरी टायर्ड अँड स्लीपी, टू बी व्हेरी बिझी ॲट वर्क. टू बी इन ए पिकल. तर टू बी इन ए पिकलचा अर्थ असतो अडचणीमध्ये असणे, प्रॉब्लेममध्ये असणे, संकटात असणे. इन ए डिलेमा, टू बी इन ए डिफिकल्ट सिच्युएशन. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. टू बी इन ए पिकल, टू बी इन ए डिफिकल्ट सिच्युएशन. इन ए डिलेमा, प्रॉब्लेममध्ये असणे, संकटात असणे. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगाल टू बी व्हेरी बिझी ॲट वर्कसाठी कोणतं इडियम आहे? तर ॲज बिझी ॲज बी. ॲज बिझी ॲज बीचा अर्थ असतो टू बी व्हेरी बिझी ॲट वर्क. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पिक आउट द करेक्ट क्वेश्चन टॅग. शी कुड नॉट से इट. कुड शी, कॅन शी, कुडंट शी, कांट शी. शी कुड नॉट से इट. काय येईल करेक्ट क्वेश्चन टॅग? तर आपण पाहिलं होतं होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो आणि नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी असतो. सेंटेन्समध्ये नॉट आले, नकारार्थी आहे. सो क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह येईल. कांट, कुडंट एलिमिनेट झाले. कुड शी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. आफ्टर ही डॅश वी थॉट ओव्हर हिज प्लॅन. हॅड स्पोकन, स्पोक, हॅज स्पोकन, वॉज स्पीकिंग. आफ्टर ही डॅश वी थॉट ओव्हर हिज प्लॅन. तो बोलल्यानंतर आम्ही त्याच्या प्लॅनचा विचार केला. तर आधी तो बोलला की आधी आम्ही विचार केला? तर आधी तो बोलला. पहिली घटना असते कोणत्या काळात? पूर्ण भूतकाळात, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. आणि नंतरची घटना असते साध्या भूतकाळात, सिम्पल पास्टमध्ये. त्यामुळे इथे थॉट आले, V2 आले, सिम्पल पास्ट आलाय. आपल्याला फर्स्ट घटना पाहिजे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. काय येईल करेक्ट आन्सर? तर स्पोक, हॅज, वॉज एलिमिनेट होतील. हॅड स्पोकन येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए. आफ्टर ही हॅड स्पोकन वी थॉट ओव्हर हिज प्लॅन. ठीक आहे. पहिली घटना पास्ट परफेक्ट, दुसरी घटना सिम्पल पास्ट. नेक्स्ट क्वेश्चन, गिव द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ हर्ब. हर्बियस, हर्ड, हार्ड, हर्बल. ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ हर्ब. तर हर्बचं ॲडजेक्टिव्ह येईल हर्बल. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. DMER ड्रायव्हर 2023चा क्वेश्चन आहे. ब्लंटचं अँटोनिम ओळखायचं आहे. क्विक, क्रिस्प, शार्प, क्लिअर. तर ब्लंटचा अर्थ असतो बोथट, पॉइंटलेस. काय येईल करेक्ट अँटोनिम? शार्प येईल. ऑप्शन सी. शार्प म्हणजे तीक्ष्ण, धारदार, कीन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइंड वर्ड. PCMC क्लर्क 2023. टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ टेस्ट इन द फूड दिस रेस्टॉरंट्स ॲड सम स्पेशल स्पायसेस. एक्सटेंड, एक्सपांड, एनलार्ज, एनहॅन्स. तर इथे इम्प्रूव्हसाठी दुसरा कोणता वर्ड येईल? टू एक्सटेंड येईल, टू एक्सपांड येईल, टू एनलार्ज येईल की टू एनहॅन्स येईल? तर टू एनहॅन्स द क्वालिटी ऑफ टेस्ट इन द फूड येईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इम्प्रूव्ह मीन्स एनहॅन्स. नेक्स्ट क्वेश्चन, the following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? Once upon a time there lives a king who had a favorite jester in his court. जेस्टरचा अर्थ असतो विदूषक. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे?
वन्स अपॉन ए टाइम देअर लिव्ज ए किंग हू हॅड अ फेवरेट जेस्टर इन हिज कोर्ट की नो एरर. तर वन्स अपॉन ए टाइम पास्टची गोष्ट आहे, भूतकाळातील गोष्ट आहे. पास्टसाठी काय येते, लिव्ज येईल की लिव्ड येईल, तर लिव्ड येते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. लिव्ज प्रेझेंट टेन्स झाला. वन्स अपॉन ए टाइम एकेकाळी पास्टची गोष्ट आहे, सो पार्ट बी मध्ये एरर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. DMER ड्रायव्हर 2023. ॲस्ट्यूट, हॉलो, कन्फ्यूज, परसेप्टिव्ह, स्टुपिड. काय येईल करेक्ट आन्सर, सिनोनिम ऑफ ॲस्ट्यूट. तर ॲस्ट्यूटचा अर्थ असतो चलाक, चतुर, धूर्त, लबाड, कॅनी, क्राफ्टी. हॉलो म्हणजे पोकळ असते, कन्फ्युज्ड गोंधळलेला, स्टुपिड मूर्ख, परसेप्टिव्ह येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन सी. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.